टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपुरातील 11 वस्त्यांमध्ये आज चौथ्या दिवशी ही संचारबंदी कायम आहे। त्यामुळे शाळा बंद असण्याचा आजचा तिसरा दिवस आहे, कारण की सोमवारी सकाळी शाळा सुरू होत्या, हिंसाचार सायंकाळी घडला। त्यामुळे मंगळवारपासून ज्या ठिकाणी संचारबंदी आहे त्या परिसरातल्या 170 पेक्षा जास्त शाळा आज तिसऱ्या दिवशी सुद्धा बंद आहे। शिक्षक सकाळी शाळेत येतात आणि परत जातात, परीक्षेचा काळ आहे आणि अशा परिस्थितीत शाळा बंद असणं ही सगळ्यांसाठीच मनस्तापाची बाब ठरते। आपल्यासोबत काही शिक्षक आहे, त्यांना विचारूया। मॅडम, काय सांगणार? आजही शाळा बंद आहे? हो, आजही शाळा बंद आहे, पण मेसेज पाठवला आहे तरी सुद्धा विद्यार्थी शाळेत येतात, त्यामुळे त्यांना सेफली परत घरी जाता यावं म्हणून आम्ही इथे येतो। मॅडम, परीक्षेच्या काळात नुकसान होत आहे? ऑब्व्हियसली नुकसान तर होणारच आहे, अभ्यास चाललेला आहे, पण परिस्थिती असल्यामुळे काही करू शकत नाही। ऑनलाईन सुरू केलं आहे तुम्ही? हां, ऑनलाईन सुरू केलेलं आहे, मी ऑनलाईन क्लासेस घेतो आहे, पण ऑनलाईनमध्ये आणि प्रत्यक्ष शाळेत येण्यात फार फरक पडतो ना। अटेंड करतात का आता? करतात आहे, पण संख्या कमी आहे, पण करतात आहे। काही विद्यार्थी करतात, काहींकडे प्रॉब्लेम असल्यामुळे नाही करत, पण सुरू आहे। एज्युकेशन कुठेही थांबवलं नाही आहे, आम्ही ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहे आणि होत आहे ऑनलाईन। तुम्ही आज बंद आहे शाळा पुन्हा एकदा? हो, मॅडमला मी फोन केलेला होता, त्यामध्ये या म्हणे, मग पाहू म्हणे आपण समोर जर म्हणतील का घरी जा तर घरी जायचं। स्टुडंट येत आहेत का? नाही, स्टुडंट नाही येत, स्टुडंटला नाही बोलवलं आहे म्हटलेलं आहे शाळेत यायला, परिस्थिती पाहून सध्या तरी नाही म्हटलेलं आहे। शाळेतूनच ऑनलाईन क्लासेस घेता? हां, शाळेतून ऑनलाईन क्लासेस। नक्कीच आता जिथे संचारबंदी आहे त्या भागातल्या शाळा बंद आहेत, त्या भागात आता ऑनलाईन क्लासेस सुरू केल्याचं हे शिक्षक सांगतात। विद्यार्थी मात्र शाळेत येत नाही, त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळेच काही शाळांमध्ये आता ऑनलाईन क्लासेस शिक्षकांनी सुरू केलेले आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।